नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे कुकरमध्ये केलेली मसाला वांग्याची रस्सा भाजी। आता सगळ्यात पहिले हा कुकर घेतला आहे। त्या कुकरमध्ये आपण हे कांदे जे कापून ठेवले आहेत ना, ते कांदे घेतलेले आहेत। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे वांगी घालायचे आहेत। 6-7 वांगे कापून घेतलेले आहेत। फक्त मध्ये किडा नाही का एवढं पाहून घ्यायचं असतं। नंतर आपल्याला 2 चमचे मसाला टाकायचा आहे। हा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चमचे। नंतर काश्मीरी लाल तिखट आणि गुंटूर चवीचं तिखट असे 2 चमचे टाकायचे आहेत आपल्याला। हळद एक अर्धा चमचा घेतली ती टाकून द्यायची। नंतर जे आहे ते आपण लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केली होती कुटून खलबत्त्यामध्ये ती टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ तुम्ही अंदाजाप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त झालं पुढे करता येतं, आपल्याला टाकता येतं। त्याच्यानंतर धने पावडर 4 चमचे घेतली ती टाकायची आणि थोडेसे कच्चे जिरे टाकायचे 1 चमचा। एवढं सगळं साहित्य झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। हा हिंग घेतला होता तो टाकायचा आहे। आपण जे कांदे वांगे मसाला सगळं एकत्र केले ना, त्यात एकदा हलवून घेऊयात छानपैकी। आता हे चांगलं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे 4 चमचे तेल टाकायचं आहे। हे कच्चंच तेल घेतलेलं आहे, सगळीकडे फिरवायचं तेल असं। आणि तेल टाकल्यावर पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे एकदम छान मिक्स होतं ते। आता हे चांगलं फिरून घेतल्यावरती जे आहे ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। पण हे पाणी टाकताना एक लक्षात घ्यायचं की फक्त वांगे आणि कांदे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी घ्यायचं नाही। आता हे हलवून झाले। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि शिट्टी लावायची आणि 2-3 शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या। तर आपण गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसच्या मीडियम आचेवरती याच्या 3 शिट्ट्या आपण होऊ देऊयात, म्हणजे आपली भाजी तयार होते। आता ही शिट्टी वर केली, काढून घेऊयात आपण शिट्टी। कुकरचं झाकण उघडूयात। भाजी छानपैकी तयार झाली बघा। आपण बघू शकता प्लेटमध्ये आपण छानपैकी भाजी काढलेली वांग्याची। कुकरमध्ये केलेली वांग्याची भाजी पण खूप छान होते आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे। आता आपण कोथिंबीर फिरून घेऊ थोडीशी। माझी जर का कुकरमधल्या मसाला वांग्याची भाजीची रेसिपी आपल्याला आवडली असेल, जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालो नसाल तर जरूर सामील व्हा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद।